नमस्कार रामराम मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे, म्हणजे कुकिंग ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विशेष कारण असं की मला माझ्या बहिणीच्या घरी जेवायला बोलवलं होतं, तर म्हटलं आपण सुद्धा काहीतरी विशेष बेत घेऊन जावा, जेणेकरून पोरही खुश होतील आणि घरची मंडळी सुद्धा खुश होतील. म्हणून मग मी विचार केला काहीतरी वेगळं करून न्यावं. तर मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण साध्या पुऱ्या तर नेहमीच करतो, मग वेगळं काय करावं. तर मग आईने सुचवल्याप्रमाणे मी मसाला पुरी करण्याचे ठरवले. तर सुरुवातीची काही जी स्टेप होती कणिक मळण्यापासूनची, ती मी स्किप केली आहे. कारण ते जर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप लॉंग झाला असता. त्यामुळे मी ती स्टेप स्किप केली आहे आणि डायरेक्ट तुम्हाला पुऱ्या तळण्याची स्टेप दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला पुरी तयार करून घेतल्या आणि तळून घेतल्या. या कशा बनवायच्या आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. मी तुम्हाला ती रेसिपी सुद्धा शेअर करेल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला पुरी तयार करून घेतल्या आणि त्या तळून घेतल्या. आणि त्यानंतर मला आणखी 2 डिश बनवायच्या होत्या, तर त्याची तयारी सुद्धा मी थोडी करून ठेवली होती. तर ते सुद्धा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर त्या कोणत्या डिशेस आहेत आणि कोणत्या रेसिपी आहेत ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मला व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंटसुद्धा करून सांगा की यातली कोणती डिश किंवा रेसिपी तुम्हाला आवडली, आणि त्याची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी अशा पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. त्यानंतर तुम्ही साहित्य बघून इमॅजिन करू शकता की काय पदार्थ असेल. तर मला बनवायचा होता पनीर मसाला, त्यासाठी मी घेतलेलं होतं हे साहित्य. तर यामध्ये मी 3 कांदे, 3 टोमॅटो, थोडी कोथिंबीर, 1 गाजर, लसूण, मिरची आणि अर्थात पनीर घेतलेलं होतं. तर मग मी हे सगळं कटिंग करून घेतलं आणि मी मसाला पनीर बनवण्याच्या तयारीसाठी लागलो. तर बघू शकता तुम्ही मी फटाफट कांदे बारीक चिरून घेतले. कांदा हा उभाच चिरायचा होता. अशा प्रकारे सगळे जे साहित्य आहे आणि ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कटिंग करून घेतल्या. याच्यामध्ये मी पुलाव करण्याचा सुद्धा माझा विचार होता, त्यामुळे त्यासाठी लागणारं गाजर सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. आणि ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा अशा कट करून घेतलेल्या आहेत. मला व्हेजिटेबल पुलाव बनवण्याची इच्छा होती, त्यामुळे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे सगळं माझं कटिंगचं काम झालेलं आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे. पहिले मी पुलाव बनवणार आहे आणि मग पनीर मसाला बनवणार आहे. तर सुरुवातीला गॅस पेटवला, त्याच्यानंतर त्यावर ठेवलं कुकर, त्यामध्ये टाकलं तेल. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता. त्यानंतर त्यात मी टाकल्या हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर मी थोडं जिरं त्यामध्ये टाकलं आणि हे करून घेतलं परतून. त्यानंतर मग त्यात खडे मसालेमध्ये लवंग, मिरे, दालचिनी आणि थोडंसं तेजपान मी टाकलं. आणि नंतर आता मी उभा चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे. तो चांगला परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर.
कांदा परतताना थोडंसं मीठ टाकलं की कांदा लवकर परतला जातो, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलं आहे. गॅस मोठ्या फ्लेमवर होता, त्यामुळे खाली चिकटण्याची शक्यता होती, म्हणून मी सतत ते हलवत होतो. त्यानंतर मी यात टाकला उभा चिरलेला टोमॅटो. हे सर्व साहित्य मी पनीर मसाला आणि व्हेजिटेबल पुलाव या दोन्ही रेसिपींचं एकत्रच कटिंग करून घेतलं होतं, त्यामुळे मी थोडं थोडं टाकत आहे. म्हणजे अर्ध जे आहे ते मी पनीर मसाल्यासाठी ठेवणार होतो, म्हणून मी ते थोडं थोडं टाकत आहे. त्यानंतर मी यात टाकलं गाजर आणि वाटाणा. साहित्यामध्ये मी तुम्हाला वाटाणा दाखवला नव्हता, कारण ते वाटाण्याचं जे ठेवलेला होता मी डबा तो सापडतच नव्हता, नंतर सापडला, त्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं नाही. त्यानंतर मी यात टाकला बारीक चिरलेला बटाटा. खूप घाई होती, त्यामुळे काही काही गोष्टी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल्या नसतील. त्यानंतर परत टाकलं भाज्यांपुरतं मीठ, म्हणजे भाज्यांना लागेल इतपत मी मीठ त्याच्यामध्ये टाकलं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत हे मिक्स करून घेतलं. आणि मग सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मी यात भिजवलेला तांदूळ टाकला. तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्यावर याची हे अवलंबून आहे, म्हणजे किती वस्तू घ्यायच्या आणि किती प्रमाण घ्यायचं. तुम्ही किती लोकांसाठी करणार आहे त्याच्यावर त्याची क्वांटिटी डिपेंड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल तितकं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी यात टाकलं साधारण 3 ग्लास पाणी. त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्यात मी थोडंसं चमचाभर तूप टाकलं होतं. पुलाव किंवा भातमध्ये थोडंसं तूप टाकल्यावर तो भात चुटचुटीत होतो, त्यामुळे मी ते टाकलं आहे. त्यानंतर कुकरला झाकण लावून याच्या मी 3 शिट्ट्या घेतल्या आहेत. गॅस मोठ्या फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि मोजून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये आपला व्हेजिटेबल पुलाव बरोबर शिजणार आहे. त्याच्यानंतर मी करणार आहे पनीर मसाला. त्याच्यासाठी गॅस चालू केला, त्यावर ठेवली कढई आणि आता मी कांदा आणि टोमॅटो थोडंसं तेलावर परतून घेणार आहे. साधारण 2 चमचे तेल टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा लालसर होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे. कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, पण तेवढा वेळ आपल्याला त्या गोष्टीला द्यावाच लागतो. त्यानंतर कांदा थोडासा गुलाबीसर झाल्यावर त्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो मी टाकला आहे. त्यानंतर परत 1 चमचा तेल टाकून मी आता हे चांगलं दोन्ही गोष्टी परतून घेणार आहे. यामध्ये मी थोडं मीठ टाकलं, जेणेकरून ते लवकर परतलं जाईल.
आणि नंतर मग गॅस बंद करून हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आणि थंड झाल्यानंतर मग मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे, ज्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तर मी ते टाकलं. त्याच्यामध्ये नंतर आणखी काही गोष्टी टाकणार आहे. तर त्यामध्ये आणखी मी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर बऱ्यापैकी टाकायची आहे. त्यानंतर काही लसूणाच्या पाकळ्या, त्यानंतर काजू. तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण माझ्याकडे होतं म्हणून मी टाकला. कारण काजूने ग्रेव्ही थोडी थिक होते, त्यामुळे काजू टाकले तर आणखी ग्रेव्हीला टेस्ट येते, त्यामुळे मी काजू टाकले. आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली होती. त्यानंतर मग मी परत गॅस सुरू केला आणि ज्या कढईमध्ये ते कांदा टोमॅटो परतलं होतं त्याच कढईमध्ये साधारण 2-3 चमचे तेल टाकून यामध्येच मी आता पनीर मसाला करणार आहे. तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी ही मिक्सरमधून काढलेली पेस्ट या तेलामध्ये टाकली आणि ती चांगली परतवून आता घेत आहे. चांगली ग्रेव्ही करायची असेल तर ही पेस्ट चांगली परतून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ही रेसिपी कराल तेव्हा ही पेस्ट तुम्ही मंद आचेवर चांगल्या प्रकारे परतून घ्या. अगदी तेल सुटेस्तवर तुम्हाला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या मिक्सरमध्ये मी हे पेस्ट केली होती त्यातच मी थोडं पाणी टाकून यामध्ये टाकलं आहे. आपण जेव्हा मिक्सरमध्ये पेस्ट करतो किंवा एखाद्या गोष्टी ग्राइंड करतो तर बऱ्याच वेळा मिक्सरच्या भांड्याला खूप साऱ्या गोष्टी चिकटलेल्या असतात आणि ते वाया जाऊ नये म्हणून त्यामध्येच पाणी टाकून आपल्याला परत हे यात टाकायचं आहे. त्यानंतर मी यात टाकला आहे पनीर मसाला. तुम्ही कोणताही घेऊ शकता, मी सुहानाचा घेतला होता. त्यानंतर अर्धा चमचा हळद, नंतर साधारण 1 चमचा लाल तिखट टाकलं होतं. त्यानंतर हा पनीर ग्रेव्हीचा मसाला जो मिळतो रेडीमेड तो मी टाकला आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. पण हा टाकल्यावर टेस्ट थोडी जरा रेस्टॉरंट स्टाईल येते म्हणून मी टाकला होता. त्यानंतर बघू शकता तुम्ही ग्रेव्ही आता चांगल्या प्रकारे परतलेली आहे. त्यानंतर यात मी टाकले पनीरचे तुकडे. बरेच जण हे पनीर पहिले एखाद्या तव्यावर शालो फ्राय करून घेतात किंवा तळून घेतात, डीप फ्राय करून तळून घेतात. पण मी तसं काही केलं नव्हतं, त्यामुळे मी डायरेक्ट ते पनीरचे क्यूब या ग्रेव्हीमध्ये टाकले होते. तुम्हाला हवं तर तुम्ही ते तळून किंवा शालो फ्राय करून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर यात मी गरजेनुसार पाणी टाकलं. तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर मी थोडं पनीरचा काही 1-2 तुकडे होते ते मी चांगले कुस्करून त्याच्यामध्ये टाकलं आहे, जेणेकरून ग्रेव्हीला थोडासा दाटपणा येईल. आणि मग अशा प्रकारे मी असा पुलाव बनवला होता, व्हेजिटेबल पुलाव. आणि ही होती पनीरची भाजी म्हणजे पनीर मसाला. तुम्हाला रेसिपीज कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे बघा, हे आहे माझ्या बहिणीचं घर. आम्ही तिथे आलो होतो जेवणासाठी. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून छानपैकी जेवण केलं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये.
छानपैकी जेवण झाल्यानंतर मी एक गॅलरीत फेरफटका मारण्यासाठी गेलो, तर बघू शकता तुम्ही गॅलरीतून अशा प्रकारचा काही सीन मला बघायला मिळाला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा.